लहान भावाच्या लग्नासाठी गावी निघालेल्या बडगुजर कुटुंबावर काळाचा घाला, आईचा जागीच मृत्यू। देवलफळी पुलावरील भीषण अपघातात एक ठार, तिघे गंभीर जखमी। लहान भावाच्या विवाहाच्या आनंदासाठी अहमदाबादहून मामाच्या गावाला पिंपळगाव हरेश्वर येथे निघालेल्या बडगुजर कुटुंबावर नियतीने दुःखाचा डोंगर कोसळला। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील नवापूर शहराजवळील देवलफळी पुलावर झालेल्या भीषण अपघातात पुष्पाबाई अनिल बडगुजर वय 51 राहणार अहमदाबाद यांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीर जखमी झाले असून 2 चिमुकल्यांसह अन्य सदस्यांना किरकोळ दुखापत झाली आहे। या दुर्दैवी घटनेमुळे लग्नाच्या आनंदावर शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार वाहन क्रमांक GJ01W9093 ही मारुती वॅगनार कार सुरतकडून पिंपळगाव हरेश्वरच्या दिशेने जात असताना नवापूर शहरातील देवलफळी पुलावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर जोरात आदळली। धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला। या भीषण अपघातात पुष्पाबाई अनिल बडगुजर यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुमित अनिल बडगुजर वय 21 आणि सविता भूषण बडगुजर वय 28 यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तसेच भूषण अनिल बडगुजर वय 31, देवयानी भूषण बडगुजर वय 6 आणि त्रिशू भूषण बडगुजर वय 5 यांना किरकोळ दुखापत झाली आहे। अपघातानंतर वाहनात असलेल्या 2 चिमुकल्या मुलींनी आपल्या आजी, आई आणि काकांची गंभीर अवस्था पाहत मोठ्याने रडण्यास सुरुवात केली। हा हृदयद्रावक प्रसंग पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिकही भावुक झालेत। परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत अपघातग्रस्तांना वाहनातून बाहेर काढले आणि नवापूर पोलिसांना घटनेची माहिती दिली। माहिती मिळताच नवापूर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यानंतर गंभीर जखमींवर पुढील उपचार सुरू करण्यात आले। विशेष म्हणजे अहमदाबाद येथे वास्तव्यास असलेले बडगुजर कुटुंब भूषण बडगुजर यांचे लहान बंधू मनोज बडगुजर यांच्या 22 जून रोजी होणाऱ्या विवाहासाठी आपल्या मामाच्या गावी पिंपळगाव हरेश्वर येथे जात होते। लग्नाच्या तयारीचा आणि आनंदाचा माहोल असताना अचानक झालेल्या या अपघाताने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। आईच्या निधनामुळे कुटुंबियांसह नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली असून गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र की तरफ जा रही थी, नवापुर के ब्रिज पे नहीं है, एक्सीडेंट हुआ है। वो डायरेक्ट ओवरटेक करके सामने वाला डिवाइडर में घुस गया है, तो 2-3 जन जख्मी हुए, हमने निकाले और एक लेडीज़ की अंदर ही मौत हो गई है गाड़ी के अंदर। हमने बाकी के लोग को बचाने की कोशिश करा, अभी एम्बुलेंस में लेके गए सरकारी दवाखाने। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले असून नवापूर पोलिसांकडून अपघाताच्या नेमक्या कारणांचा पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।